रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी रत्नागिरी नगरपालिकेची चौकशी केली तर गेल्या 8 ते 10 वर्षातील किमान 15 ते 20 कोटींचा भ्रष्टाचार फक्त मनुष्यबळ पुरवठा कंत्राटामधला बाहेर पडेल। प्रत्येक कामगारामागे 8 ते 10 हजाराचा फरक आहे असा आरोप आज कायद्याने वागा चळवळीचे संस्थापक अध्यक्ष राज असरोंडकर यांनी आज रत्नागिरी येथे केलाय। ते शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना त्यांनी हा आरोप केला। माझं नाव राज असरोंडकर, कायद्याने वागा लोक चळवळीचा मी संस्थापक आहे, महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे आणि गेली 15 वर्ष या चळवळीचं काम करतोय। आज रत्नागिरी नगर परिषदेमध्ये या नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांची भेट घेण्यासाठी खास मुंबईवरून मी इथे आलेलो होतो। नगर परिषदेमधले जे कंत्राटी कामगार आहेत त्यांचे कायदेशीर हक्क आणि त्यांचे वेतन याच्यावरती त्यांच्याशी चर्चा केली। एक निवेदन आमचे रत्नागिरी तालुका समन्वयक विजयकुमार जैन यांनी त्यांना ऑलरेडी 8 जानेवारीला दिलेलं होतं आणि त्याचा फॉलोअप करण्यासाठी आज त्यांची आम्ही भेट घेतली, नवीन निवेदन गेलं आणि एवढीच एक मागणी त्यांच्याकडे केलेली आहे की किमान वेतन कायद्याप्रमाणे जो पगार होतो तो तुम्ही तुमची सगळे बहाणे कारणं बाजूला ठेवून तो कामगाराला पगार वेळच्या वेळी मिळाला पाहिजे, 7 तारीखच्या आत मिळाला पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी होती। दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या नगर परिषदेमध्ये कामगारांचं शोषण का होतं आहे, कारण ह्या मनुष्यबळ पुरवठा कंत्राटामध्ये भ्रष्टाचार आहे। या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करावी अशी सुद्धा आमची मागणी आहे। त्याचं स्वतंत्र निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहोत। ही चौकशी जर झाली तर गेल्या 8-10 वर्षांमधला किमान 15 ते 20 कोटींचा भ्रष्टाचार रत्नागिरी नगर परिषदेचा ह्या फक्त मनुष्यबळ पुरवठा कंत्राटामधला बाहेर पडेल असं मी खात्रीने इथे सांगू शकतो, अंदाजाने। कारण प्रत्येक कामगारामागे प्रत्येकाच्या पगारामध्ये किमान एक 8 ते 10 हजाराचा डिफरन्स, म्हणजे त्याचा पैसा नगर परिषद कंत्राटदाराला देते पण कंत्राटदाराकडून तो पुढे पैसा जात नाही आहे। असा जो फरक आहे हा फरक प्रत्येकाचा जर आपण काढला तर वर्षभराचाच 20-1 लाख रुपये होतो आणि असा सगळ्याचा आपण जर महिन्याचा 20-1 लाख रुपये होतो आणि वर्षभराचा जर आपण हिशोब काढला, गेल्या 8-10 वर्षाचा हिशोब जर काढला तर किमान 15 ते 20 कोटींचा भ्रष्टाचार बाहेर पडेल। हा भ्रष्टाचार बाहेर पडेपर्यंत, आणि हा भ्रष्टाचार म्हणजे काय तर ते कामगारांचा पगार आहे, ही रक्कम कंत्राटदारांकडून आणि नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून वसूल करून ती कामगारांच्या खात्यामध्ये गेली पाहिजे। यासाठी कायद्याने बघा लोक चळवळ आपली शेवटपर्यंत इथे लढाई लढेल।